आदरणीय डॉक्टर्स, खरं तर तुमचं कौतुक करण्यासाठी हे पत्र लिहायचं ठरवलेलं, पण आता तुमचं कौतुक करण्यापेक्षा तुमची माफी जास्त मागावीशी वाटते. मागचं संपूर्ण वर्ष तुम्ही काय काय सहन केलंय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. मास्कचे वळ उमटून विद्रूप झालेले तुमचे चेहरे, 15-15 तास पीपीई किट घालून तुमचा गुदमरलेला जीव, कित्येक दिवस तुम्ही तुमच्या घरच्यांचे तोंड देखील पाहिले नाही. ही तुमची दयनीय अवस्था आम्ही पाहतोय. तरीही तुमचा किंवा तुमच्या परिवाराचा विचार न करता, कुठलीही काळजी न घेता आम्ही बिनधास्त बाहेर फिरतोय. त्यासाठी मनापासून सॉरी. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो हे माहीत असून सुद्धा आम्ही धार्मिक कार्यक्रमांसाठी गर्दी केली. लाखोंच्या उपस्थितीत सभा घेतल्या, थाटामाटात विजयी मिरवणुका काढल्या. 20-25 नाही तर तब्बल 2500 लोकांसमोर लग्न लावली. पेशंट वाढतायत हे सगळं खोटं असतं. कोरोना काय आपल्याला कधी होणारच नाही. अशा खोट्या आविर्भावात आम्ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवला. त्यासाठी बरं, आमच्या एवढ्या चुका असताना देखील कोरोना संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुम्ही झटताय, मेहनत घेताय, दिवस रात्र कष्ट घेताय. पण त्या कष्टाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हॉस्पिटलमध्ये गाड्या घालून हॉस्पिटलचे नुकसान केले, आमच्या सत्तेचा माज दाखवला. जी लोक आमच्यासाठी प्राणवायू बनून उभी आहेत, त्याच लोकांचा श्वास रोखण्याचा आम्ही जो प्रयत्न केला त्यासाठी सॉरी. तुम्हाला एक सांगू, आम्ही खूप श्रद्धाळू, देवावर विश्वास ठेवणारी, देवाची मनोभावे पूजा करणारी लोक आहोत. पण सध्याच्या परिस्थितीत तुम्हीच आमचे देव आहात आणि सध्या तुमची काळजी घेणं हीच खरी देवपूजा आहे हे आम्ही विसरलोच. एखाद्याचा नातेवाईक दगावला तर त्याने मृत्यूचं खापर तुमच्यावर फोडलं. सरकारी यंत्रणा तुम्हालाच दोष देऊन मोकळी झाली आणि आम्ही पण तुम्हालाच दोष देत राहिलो. त्यासाठी सॉरी. आपल्या मुलाला किंवा मुलीला कोरोनाची लागण झालीये हे ऐकलं की आईवडील कावरे-बावरे होतात. मग ज्यांची मुलं दररोज कोरोना रुग्णांची सेवा करायला जातात, त्या आईवडिलांची काय मनस्थिती असेल याची कल्पना देखील करवत नाही. तुम्हाला पटणार नाही, पण मानवता, माणुसकी, मानव धर्म हे असे शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा आहेत. पण फक्त आहेत, ऐकायला बरे वाटतात म्हणून. जर आम्हाला खरंच याची जाणीव असती तर आम्ही कधीच तुमच्यावर हल्ले केले नसते. या कोरोना काळात कळत नकळत आमच्याकडून असंख्य चुका झाल्या आणि त्याचाच तुम्हाला भरपूर त्रास झालाय. यासाठी मनापासून सॉरी. काल एक पोस्ट पाहिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 244 डॉक्टरांचा मृत्यू झाला. युद्धात सीमेवर लढताना सैनिकाचा मृत्यू झाला तर आपण हळहळ व्यक्त करतो, पण डॉक्टरांबाबतीत हळहळ व्यक्त करताना फार कोणी दिसत नाही. आपल्याला डॉक्टर पैसे लुटणारे वाटतात, रुग्णांच्या नातेवाईकांचा छळ करणारे वाटतात. नाही म्हणजे समाजात त्या प्रवृत्तीचे डॉक्टर असतीलही, परंतु जे डॉक्टर्स प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करतात त्यांच्याबद्दल जोपर्यंत आदराची भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत डॉक्टरांवर होणारा अन्याय थांबणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्या चुका आमच्याकडून आधी झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही ही आशा बाळगणारा मी एक भारतीय नागरिक.